वळत पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जावं असं ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जावं असं ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं मत असल्याचं या ठिकाणी कळतंय। महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवरून राज्यसभेवर त्यांनी जावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे। एकीकडे पार्थ पवारांचं नाव या ठिकाणी चर्चेत होतं, मात्र शरद पवारांनीच राज्यसभेच्या जागेवर जावं अशी इच्छा महाविकास आघाडीकडून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळतंय। अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल? ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची अशी इच्छा असल्याचं सूत्रांकडून कळतंय की शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं, काय अधिकची माहिती मिळतेय? आघाडीच्या वाट्याला येऊ शकते, कारण संख्याबळाचा जर विचार केला तर राज्यसभेवर एक सदस्य निवडून जाण्यासाठी 37 उमेदवारांची गरज जी आहे ती विधानसभेतील असणार आहे। पण सध्या महाविकास आघाडीकडे 47 उमेदवार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। सध्या राज्यसभेवरती शरद पवार हे निवडून आल्याचं आपल्याला बघायला मिळालं। जो मागच्या काही दिवसांपासून शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत, पण जी महाविकास आघाडीच्या वाट्याला जागा येते त्या जागेवरती पुन्हा एकदा शरद पवार यांनी निवडणूक लढवावी किंवा शरद पवार यांनी त्या जागेवरती जावं अशा पद्धतीची भूमिका ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचं बघायला मिळते। आणि तशा पद्धतीची माहिती किंवा तशा पद्धतीची विनंती त्यांनी शरद पवार यांना केलेली आहे अशी ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे शरद पवार नेमकं काय भूमिका घेतात हे बघावं लागणार आहे। जी माहिती मिळते मोहिनी, त्या माहितीनुसार शरद पवार यांना विनंती केल्यानंतर सध्या तरी शरद पवार यांनी कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाहीये। शरद पवार यांची भूमिका सध्या वेट अँड वॉच असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे पवार नेमकं काय भूमिका घेतात हे बघावं लागणार आहे। जर शरद पवार यांनी राज्यसभेवरती जाण्याची तयारी दाखवली मोहिनी, तर महाराष्ट्रातील अगदी नक्कीच प्रमोद, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।